श्री क्षेत्र पैठण ते पंढरपूर जाणाऱ्या संत एकनाथ महाराज यांच्या पायी दिंडी पालखीचे सालाबादप्रमाणे याही वर्षी खर्डा येथील ओंकार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पेडगावकर यांच्या वतीने भव्य स्वागत करत पालखी दिंडीतील सर्व वारकऱ्यांना चहा बिस्किटसह भोजन रूपी महाप्रसाद देऊन धार्मिक भजन कीर्तनाच्या सेवेने पंढरपूरकडे मार्गस्थ करण्यात आले आहे। सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र पैठण ते पंढरपूरकडे जाणाऱ्या संत एकनाथ महाराज यांच्या भव्य दिव्य अशा पायी दिंडी पालखीचे शनिवार दिनांक 6 जुलै रोजी ऐतिहासिक खर्डा शिवणपट्टण शहरात सर्व ग्रामस्थ भक्तगण वारकरी आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले। याच दिंडी पालखीचा मुक्काम दरवर्षी खर्डा या ठिकाणी होत असल्यामुळे खर्डा शहरातील प्रसिद्ध व्यापारी तथा ओंकार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पेडगावकर या आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षांपासून या दिंडीतील हजारो नागरिकांना चहा पाणी नाश्ता आणि महाप्रसाद रूपी भोजनाची व्यवस्था करत आहेत। त्यांच्या वतीने खर्डा या ठिकाणी झालेल्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील सर्व वारकरी आणि संत महात्म्यांना चहा बिस्किट देऊन गोड भोजनाची व्यवस्था करण्यात आली। तसेच अशा प्रकारचे धार्मिक काम करण्यात मला समाधान वाटते आणि ही संत सेवा मी पुढेही आयुष्यभर अखंडपणे चालू ठेवणार असल्याचे यावेळी संजय पेडगावकर यांनी स्पष्ट केले। तर दिंडीतील हरिभक्तपरायण महाराज यांनी या धार्मिक कार्याचे कौतुक करत संत एकनाथ महाराज आणि विठुराया त्यांना अशीच सद्बुद्धी देऊन त्यांचे आयुष्य उदंड वाढवो असे आशीर्वाद देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे। तर ग्रामस्थांनी संजय पेडगावकर नेहमीच सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक कार्यात देखील पुढे असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले आहे। यावेळी मुक्काम आणि धार्मिक भजन कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। आज या ठिकाणी आपल्या खर्डा या गावचे असणारे ओंकार फाउंडेशन आमचे संजय भाऊ पेडगावकर हे गेल्या 4 वर्षापासून आमच्या श्री दत्त गुरुकृपा पायी दिंडी सोहळ्यासाठी भव्यदिव्य स्वरूपाचं अन्नदान या ठिकाणी करतात। नुसतं या दिंडीसाठीच नाही तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यासाठी त्या ठिकाणी चहा पाण्याची व बिस्किटाची व्यवस्था त्या ठिकाणी करतात आणि असे वारकऱ्याबद्दल असे प्रेम तळमळ आमच्या संजय भाऊ पेडगावकर यांच्या अंतःकरणामध्ये आहे। आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी ही वारकरी संप्रदायाची सेवा अशीच त्या ठिकाणी करत राहणार त्या ठिकाणी आहे। भगवान पांडुरंग परमेश्वराला आमची एकच विनंती आहे की आमचे संजय भाऊ पेडगावकर यांनी भगवंतांनी त्यांना उदंड आयुष्य देवो व अशीच वारकरी संप्रदायाची सेवा या धर्माची सेवा सर्व वारकरीची सेवा आमच्या संजय भाऊ यांच्या हातून अशीच घडत त्या ठिकाणी राहावं। प्रमाणे संत एकनाथ महाराजांची पालखी आपल्या खर्ड्या नगरीमध्ये येत असते आणि त्यात भोर महाराजाची दिंडी 4 वर्ष झालं आमच्याकडं सेवेसाठी असते आणि अशीच सेवा त्यांची माझ्या हातून घडो आणि ओंकार फाउंडेशनचं नाव आणि ओंकार फाउंडेशनच्या हातून मला त्यांचं अन्नदान करण्याचं भाग्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। या खर्डा नगरीचे सुप्रसिद्ध व्यापारी संजय पेडगावकर त्यांच्या माध्यमातून ओंकार फाउंडेशन हे चालतं। या ठिकाणी श्री एकनाथ महाराज पालखी सोहळा या ठिकाणचे भोर महाराज दिंडी क्रमांक 22 यांच्यासाठी सालाबादप्रमाणे त्यांनी जेवणाची महापंगतीचं सालाबादप्रमाणे आयोजन केलेलं असतं। या पंक्तीमध्ये प्रत्येक वारकऱ्यांना जेवणाची सोय चांगल्या पद्धतीमध्ये ओंकार फाउंडेशनच्या माध्यमातून या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पेडगावकर हे करीत आहेत। त्यांच्या ह्या वाटचालीसाठी खर्डा ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व पैठण वारकरी संप्रदायाच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। अशी त्यांनी सोय पुढल्या वर्षी चालून करत राहावं एवढीच अपेक्षा आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।